गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना माढा तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार आमदार बबनदादा शिंदे यांनी काल माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत व्यक्त केला होता। या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या कामास गती दिल्याने माढा करमाळा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपुष्टात येणार असल्याचं सांगितलंय। तसेच भीमा नदीवरील प्रस्तावित बॅरेजसह यासह विविध विकास कामाबाबत माहिती दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांना उतरवणार का असा प्रश्न केला असता जनतेची इच्छा असेल तर निर्णय घेऊ असंही आमदार बबनदादा शिंदे यांनी म्हटलंय। आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि या तालुक्यातील आपल्या समर्थकांची बैठक बोलवली। काय आश्वस्त केले कार्यकर्त्यांना आणि निंबाळकरांनी केलेले कुठल्या कामांची दाखवली? विशेषतः लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये जे पाण्याचे प्रश्न आहेत ते पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून रणजितराव निंबाळकर यांनी अतिशय टोकाचे प्रयत्न केले आणि कृष्णेचं पाणी फ्लड डायव्हर्शन जो सांगली आणि कोल्हापूरला दरवर्षी पुराचा धोका आहे, तर तेच पाणी जे सुरुवातीला तिकडं पडतं ती पाणी आपल्या उद्धट बंधाऱ्यात आणायचं आणि उद्धट ते उजनी धरणाचा बोगदा आता तयार आहे, पण निरा खोऱ्यातलं पाणी आहे। आता बोगदा तयार आहे आणि हा जर बोगदा झाला, कृष्णेचं पाणी जर निरेत आलं तर मला वाटतं जवळपास 51 TMC पाणी आपल्याला ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना मिळतं आणि ह्या 51 TMC पाण्यामध्ये माढा तालुका आणि करमाळा तालुक्याला जवळपास 60 TMC पाणी आम्हाला मिळते। पंढरपूर आहे, पंढरपूर आता उजनीची अवस्था जर बघितली आपण तर 2 पाळीसुद्धा मिळत नाहीत आपल्याला। त्यामुळं उजनी आता भविष्यकाळामध्ये अडचणीचं झालं आणि म्हणून जर ही कृष्णेचं पाणी आलं तर उजनीत आपल्याला खरीप रब्बीमध्ये तिकडलं जादा झालेलं पाणी येईल आणि उन्हाळ्यामध्ये आपलं उजनीचं पाणी राहील। तर अशा पद्धतीनं आमचा खासदार साहेबांनी प्रयत्न केले, केंद्र सरकारकडनं त्याला मान्यता आणली, शेवटच्या कॅबिनेटला 2000 कोटीची तरतूद केली। हा जवळपास प्रोजेक्ट 30,000 कोटीचा आहे आणि हा प्रोजेक्ट झाला तर मला वाटतं सोलापूर जिल्ह्याचं जसं उजनीनं पहिलं नोंदणीकरण केलं तसंच ह्या पाण्यातसुद्धा नोंदणीकरण होऊ शकतं। त्याचबरोबर आता सोलापूरला पाणी दुसरी पाईपलाईन झाली की आपल्या भीमा नदीत पाणी कुठलं येणार? आता 4 तास 5 तास लाईट आहे। वास्तविक पाहताना लाईट खरं भीमा नदीवरची बंद करायची कारण नाही, पण त्यांनी या कलेक्टरने बंद केली आणि आम्ही त्याच्या बाबतीत
प्रयत्न करतो आहे की 8 तास लाईट मिळाली पाहिजे आणि भीमा नदीवर बॅरेजेस बांधले पाहिजेत. जे पावसाळ्यातलं पाणी खाली जातं आहे कर्नाटकात, ती जर आपण बॅरेजेस बांधले तर 1-1-1.5 TMC पाणी त्या 4 बॅरेजेसमध्ये राहतील आणि ही 4 बॅरेजेस आणि शेना नदीवर 2 बॅरेजेस अशा पद्धतीनं आमचं भविष्यकाळामध्ये बॅरेजेस बांधले तर पाण्याचा प्रश्न सुटणार. भीमा नदीला कालव्याचा दर्जा दिला जावा अशी एक मागणी होती. दुहेरी पाईपलाईन नंतर जे पाणी सोडण्याचं जे उजवीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचे जे आवर्तन आहे ते घटणार आहे. तर वडापूर बॅरेजेस किंवा यासारखे जे काही प्रोजेक्ट आहेत ते खासदार साहेबांच्या माध्यमातून राज्यातील महायुतीच्या माध्यमातून आपण मागणी केलेली आहे. त्यासाठी सचिवने एक मीटिंग घेतलेली आहे आमची आणि भीमा नदीवर 4 बंधारे बांधण्यासाठी म्हणून जवळजवळ प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार करायचं काम चालू आहे. पंढरपूर तालुक्यातील 42 गावं हे आपल्या मतदारसंघामध्ये मोडतात. आज माढा तालुक्याची बैठक झालेली आहे. पंढरपुरातील 42 गावाबाबत अशी काय स्वतंत्र बैठक घेण्याची पुढच्या 4 दिवसात पंढरपूर तालुक्यातली सुद्धा बैठक आम्ही करकमला कारखान्यावर घ्यायचं नियोजन केलेलं आहे. आज या तालुक्यामध्ये ऊस क्षेत्र ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. आपला कारखाना हा म्हणजे उच्चांकी गाळप करणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. आज आपण त्याचा उल्लेखही इथे केला. तर ऊसाच्या बाबतीत इथेनॉलच्या उत्पादनावर मध्यंतरी काही निर्बंध लागले तर करायचा प्रयत्न किंवा अशी जी काही निर्णय आहेत केंद्र सरकारचे ज्याच्यावर विरोधक टीका करत आली होती त्याबद्दल तुम्ही काय सांगा? केंद्र सरकारने त्या बाबतीत अचानक निर्णय जो घेतला तो चुकीचा झाला. शेवटी ब्राझीलमध्ये पेट्रोलचे भाव वाढले, साखर कमी करतात. साखरेचे भाव वाढले, पेट्रोल कमी करतात. तसंच धोरण महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारचं आपल्याकडं आहे. परंतु ऊसाचं पीक कमी येईल अशी सगळीकडनं आकडेवारी गेल्यामुळं ज्यूस तो इथेनॉल आमचं बंद झालं. त्यामुळं जवळपास दररोज 2,500 टनांनी क्रशिंग कमी झालं. मागच्या 3 महिन्यात 3 लाख टन क्रशिंग माझं कमी झालं. ती क्रशिंग कमी झाल्यामुळं आज मला एप्रिलपर्यंत कारखाना चालवावा लागतो. हा जर निर्णय त्यांनी योग्य वेळी घेतला असता तर हा प्रश्न आला नसता. आता भविष्यामध्ये पंढरपूर तालुक्यातून आणखी काही उमेदवारीकडे पाहिलं जाते. काही सूचक संदेश द्याल काय तुम्ही विधानसभेच्या दृष्टीने? भविष्य काळामध्ये आमच्या माढा तालुका, पंढरपूर तालुका आणि माळशेज तालुका इथल्या जर जनतेची इच्छा असेल तर निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये रणजित भाईला आम्ही उभा करणार आहोत. आपण पाठीमाग पहिलीच बैठक झाली होती निंबाळकर साहेबांबरोबर. त्याच वेळी तुम्ही सांगितलं होतं की करमाळा माढा 2 लाखाचं लीड आम्ही देऊ. आजची परिस्थिती बघितली तर मी 2 लाखाचं लीड मागच सांगितलं होतं. सगळ्या आपल्या 6 तालुक्यात असं आहे. माढा आणि करमाळ्यात मी कधीच म्हणलो हे 6 तालुके आपल्या लोकसभा मतदारसंघात आपण 2 लाखाचं लीड देऊ असं मी बोललो. आज खासदार साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली या सोलापूर जिल्ह्यातील जे समाविष्ट तालुके आहेत मतदारसंघामध्ये यातून 1 लाखाचं लीड मिळवून काय वाटतं? बघू आता काय आज काहीतरी बोलण्यापेक्षा बघू आज कुठली गोष्ट बोलण्यापेक्षा अजून चित्र स्पष्ट नाही. पाठीमागच्या निवडणुकीत चित्र एकदा स्पष्ट झालं मग आपण बोलू. पाठीमागच्या लोकसभा निवडणुकीत मामा भाऊ उभे होते. त्यावेळची जी विरोधक होते ते पर्यायानं भाजपचेच होते. मग ते आत्ता सध्या तुमच्यासोबत आहेत का? हे भाजपचे लोक जे आहेत ते भाजपचे खासदार साहेबाबरोबर आहेत. शिंदे साहेबाचे जे लोक आहेत ते खासदार साहेबाबरोबर आहेत. त्यांनी शिवाजीराव सावंत, करमाळ्यातले, पंढरपूरचे त्यांच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं शिंदे सेना, अजितदादाचे राष्ट्रवादी आणि भाजप असं एकत्रितपणे आम्ही सगळी काम करू अशी आजची परिस्थिती आहे.